आजची जी घटना आहे ही घटना आहे उत्तराखंड राज्यामधील उत्तरकाशी या जिल्ह्यामध्ये धराली गावामध्ये ढगफुटी झालेली आहे. या ढगफुटीमध्ये कमीत कमी 50 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे आणि 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे. नमस्कार, टुडे मराठी रघु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उत्तराखंड राज्यामधील उत्तरकाशी या जिल्ह्यामध्ये धराली गावात ही घटना मंगळवारी घडली. मंगळवारी अचानक ढगफुटी झाली. या ढगफुटीमध्ये जे आजूबाजूला जे घरं होते, हॉटेल होते, लोक वगैरे होते, ते सर्व लोक या ढगफुटीच्या पाण्यामुळे पूर्णतः वाहून गेलेले आहे. जेव्हा ढगफुटी झाली त्यावेळेस गाळ वगैरे पूर्ण या घरांना वाहून नेलं, लोकांना सुद्धा या ठिकाणी वाहून नेले. त्याच्यामध्ये कमीत कमी 4 लोक मृत्यू पावल्याची माहिती मिळत आहे आणि 50 पेक्षा जास्त लोक हे बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. धराली गावामध्ये डोंगर दऱ्या एक वसलेलं असं गाव आहे. हे जे गाव आहे हे दरीमध्ये वसलेलं आहे. त्या ठिकाणी मोठमोठ्या पर्वतरांगा वगैरे आहेत आणि हमेशा उत्तराखंड राज्यामध्ये पूर्णतः ही ढगफुटी पाहायला आपल्याला मिळते. गेल्या वेळेस सुद्धा उत्तराखंडमध्ये केदारनाथ या ठिकाणी सुद्धा मोठी ढगफुटी झालेली होती, नैसर्गिक आपत्ती झालेली होती. उत्तराखंडमध्ये मोठमोठे डोंगर, दऱ्या, पर्वतरांगा असल्यामुळं त्या ठिकाणी सारखी ढगफुटी होतच असते. पण आताची ही ढगफुटी जी झालेली आहे ही अचानक झाल्यामुळं एकच त्या ठिकाणी गोंधळ उडाला. हॉटेल वगैरे पूर्णतः पाण्यामध्ये वाहून गेलं. त्या ठिकाणी आता सध्या ढगफुटी झाल्यामुळे बचाव कार्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्याच्यानंतर जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते ते आता जागेवरच त्यांना थांबायच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. आता ढगफुटी ही नेमकं का होते? ढगफुटी त्या ठिकाणचा जो भाग आहे तो भाग दऱ्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे, डोंगर दऱ्यामध्ये वसलेला आहे. पूर्ण आजूबाजूला मोठमोठे झाडे आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ढगफुटी किंवा मोठा पाऊस येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत असते. आता ही ढगफुटी जी आहे ही तेवढ्या पुरतच मर्यादित तेवढ्याच भागामध्ये ही ढगफुटी होते. 10 सेंटीमीटरच्या जर पुढे हा पाऊस गेला तर त्या ठिकाणी ढगफुटी मानली जाते. आता ही ढगफुटी नेमकं का होते? जी उष्णता जी असते ती उष्णता वरच्या साईडला जाते आणि त्याच्यामुळं ढगात एक 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 थेंब तयार होतो आणि तो थेंब तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी कितीतरी लिटर पाणी साचतं आणि अचानक त्या ठिकाणी ढगफुटी होते आणि त्यावेळेस अशा या घटना घडतात. सध्या उत्तरकाशी धराली या गावामध्ये बचाव कार्य सुरू आहे.